नमस्कार मंडळी, आज आपण माशांच्या अंड्याची भुर्जी करायची. इतकी टेस्टी होते ना, तर मीही खाल्ली तर मलाही खूप आवडली. तर ही आहे ना, सुरमई मच्छी घेतलेली मी, त्याची एवढी मोठी अंडी निघाली. तर म्हटलं चला याची भुर्जी करूया मस्तपैकी. तर आपण ही अंडी आहेत ना आता स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तर त्याच्यासाठी ना हे वरती आहे ना त्या अंड्याच्या पिशवी टाईप असतं हे. तर त्याचं आहे ना सगळं व्यवस्थित घाण काढून घ्यायची आहे. व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने आपण याला साफ करून घ्यायचं आहे. आणि हे पिशवी टाईप असतं हे अंड्याचं. तर ते ना आपण खोलून घ्यायचं आहे आणि ते काढून टाकायचं आहे. व्यवस्थित असं सगळं आपण दोन्ही आहेत ना अंड्यांचे आहेत ना हे ओपन करून घेऊया. खूप टेस्टी होते ही अंड्याची भुर्जी. तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आता आपण याच्यावरती आहे ना लिंबू पिळून घ्यायचे. लिंबू पिळल्याने खूप छान अशी टेस्ट येते. आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातला आहे, पाव चमचा हळद आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट घातली आहे. त्याच्याने छान टेस्ट येते याला. आलं लसूण आणि कोथिंबीर मिक्स केलेली पेस्ट आहे ही. तर ही अशा पद्धतीने आपण याला चांगलं चोळून आहे ना मिक्स करून घ्यायचं. तर जसं मी सांगितलं ही सुरमईची अंडी आहे, तर मी आधीच सुरमई याच्यामध्ये फ्राय करून घेतली आहे. तर त्याच पॅनमध्ये मी आता थोडंसं तेल टाकून कांदा परतून घेते. तर इथे मी एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे. चिरून असा व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मग एक टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित नरम होईपर्यंत त्याला परतायचं आहे. त्याच्यासाठी मी थोडा वेळ झाकण ठेवते, म्हणजे छान आपला टोमॅटो आणि कांदा आहे ना नरम होईल. तर बऱ्यापैकी आपला आता टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित झालेला आहे परतून. आता आपण त्याच्यामध्ये ही अंडी सोडायची आहेत. खूप टेस्टी ही भुर्जी होते. अंड्याची भुर्जी तुम्ही खायला विसराल अशी मच्छीची अंड्याची भुर्जी होते. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर मस्त असं याला आहे ना मिक्स करून घ्यायचंय. छान असं मिक्स करून घेऊया त्याला. त्याच्यानंतर आपण थोडीशी आहे ना वाफ देऊन घ्यायची, म्हणजे आपली अंडी आहेत ना छान होतील. जशी एकदम फुलली बघा कशा पद्धतीने. 2-3 मिनिटात झाकण ठेवलंय, तर बघा किती छान झालेलं आहे. सुगंधही खूप छान येतोय आणि भुर्जी इतकी दिसते पण छान ना, तर असं झालंय कधी खाते. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स करून नक्की सांगा की अंड्याची भुर्जी कोण कोण अशा पद्धतीने बनवतं ते. बघू शकता अंड्यांचा दाणा आणि दाणा कसा वरती आलेला आहे. मस्त टपोरे असे फुललेले आहेत, म्हणजे मस्त अशी आपली भुर्जी शिजलेली आहे. तर अशाच पद्धतीने बनवा आणि एन्जॉय करा. थँक्यू.